नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत असेल की पाठीमागच्या रूममध्ये काम सुरू आहे. आता काही दिवसांनी पुढच्या हॉलचंही काम करायला काढणार आहोत आम्ही. तर इथे कोबा वगैरे, गिलावा, खिडकी वगैरे सगळं जे काय होतं ते झालेलं आहे. आणि जे काही सिमेंट लागलेलं होतं ना, तर ते थोडंफार खरडून काढलं आम्ही. भिंतीचं वगैरे वरती पायपांना वगैरे लागलं होतं, तर ते सगळं क्लीन करायचं होतं. म्हणून निलेश इथे झाडून घेत होते. निलेशने सगळं काही झाडून घेतलं आणि जे भरून टाकायचं होतं ते मी टाकलं. तर अशीच आम्ही वाटणीने कामं करतो, कारण कोणाला जास्त त्रास नको व्हायला. एकच काम एकट्यानेच करायचं म्हटल्यानंतर थोडाफार हा त्रास होतोच. आता हे सगळं झाल्यानंतर मी संध्याकाळच्या कामाला लागले होते. तर संध्याकाळचं रुटीन काहीचं माझं असं असतं. आता निलेश घरी होते आणि मी पुन्हा केक केला होता आणि केक एक नंबर झालेला आणि खूप भारी, म्हणजे इतका छान झालेला चवीला की मी तुम्हाला काय सांगू. आणि इथे चहा मी ठेवला होता एका बाजूला आणि कोकूला काय नेहमीप्रमाणे चपाती हवी होती. आणि भाजीसाठी मी जे आपले छोटेवाले छोले असतात ना, तर त्याला काय हरभरा मी भिजत घातलेला होता. आता इथे माझा चहा सुद्धा झालेला आहे आणि मी कणिक सुद्धा मळून घेतली, कारण चहा होईपर्यंत कणिक सुद्धा मी मळून घेतली. आता इथे चहा आणि जो केक आहे तोच मी छान मस्त असा खाणार आहे. आणि पावसाळ्यात आमचा सकाळचा नसेल तर संध्याकाळचा चहा हा होतोच, आणि जर संध्याकाळी घेतला तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाही असं आहे, पण एक वेळेला तरी चहा हा होतोच. आणि केक खूप छान झाला होता, घरी बनवला होता. आता बेकिंगमध्ये थोडं जास्तच इंटरेस्ट यायला लागलाय मला. आणि त्याच्या कडा बघू शकताय तुम्ही, गोल्डन ब्राऊन अशा झाल्या होत्या. आणि चहा आणि केक हे कॉम्बिनेशन खूप भारी होतं आणि एगलेस केक होता हा. आणि याआधी सुद्धा मी रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे. रवा आणि मैदा या दोन्हींचा मिळून मी केलेला होता आणि खूप सुंदर एक नंबर चवीला झाला होता केक, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. आता इथे माझं केक वगैरे सगळं काही खाऊन झालेलं होतं. आता मी संध्याकाळच्या जेवणाला लागले होते. मी म्हटल्याप्रमाणे हे भिजत घातलं होतं, हरभरा भिजत घातला होता, तर तोच मला कुकरला लावायचा होता. तरी ते जेवणाच्या तयारीला लागले होते. आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी फक्त चपाती आणि भाजीच करणार होते, कारण फार काही तामझाम करायचा नव्हता. आणि त्यात चहा आणि केक खाल्ल्यामुळे भूक तर दोघांनाही नव्हती. पुढे निलेश येतील, चहा सुद्धा घेतील, हे सुद्धा होईलच, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला बोलायचं आहे. आता आम्ही जे काही पाठीमागे सगळं काढलं होतं, गिलावा, फरशी वगैरे या सगळ्या गोष्टी, फरशी अजून घालायची आहे. आज किंवा उद्या घालून होईल आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर हे जे सगळं टोटल बजेट आहे 50 ते 55 हजारवरती जातं. आपण म्हणतो की फक्त हेच तर केलेलं आहे, फरशीच केलेली आहे, गिलावाच तर केलेला आहे, पण वाटतं पण खूप, म्हणजे बुरूम टाकण्यापासून बाहेरचं गिलावा, आतला गिलावा, परत फरशी, या सगळ्या गोष्टी आणि बारीक सारीक गोष्टींना सुद्धा खूप पैसे जातात. आपल्याला वाटतं की बाबा इतकंसं दिसतं, पण खूप पैसे जातात आणि करणाऱ्याला माहिती असतं. पण ह्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. आम्ही कोणापुढेही एकही रुपयासाठी हात नाही पसरले. जे काय आहे निलेशच्या येणाऱ्या पैशामध्येच मॅनेज केलेलं आहे. आणि आमचं आधीच गेल्या 6 महिन्यापूर्वीच ठरलेलं होतं की बाबा आपल्याला गणपतीच्या आधी या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. मग त्यासाठी आपल्याला इतके पैसे लागतील किंवा इतक्या पैशांची गरज आहे आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आधीच 6 महिने आमचं प्लॅनिंग झालं होतं आणि फार कोणाला नव्हतं माहिती की बाबा पाठीमागे आम्ही हे करणार आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त फरशी आणि गिलावाच केलं तर इतकं अशी ह्याने सांगायला लागले वगैरे, पण मला सगळ्यांना यातून हेच सांगायचं आहे की कोणासमोरही एकही रुपया असू दे, कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत, काहीही होऊ दे, पण कोणासमोरही एकाही रुपयासाठी हात नका पसरू. कारण कसं आहे, आपण आपल्या गरजेच्या वेळेला समोरच्याकडून जरी पैसे घेतले आणि त्याला वेळेवरती परत जरी केले तरी सुद्धा त्या लोकांचं मत असं असतं
की बाबा आम्ही गरजेच्या वेळेला यांना मदत केली म्हणूनच आता यांनी हे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे करून घेतलं. पण कोणी हे नाही म्हणून दाखवत की बाबा त्यांनी पैसे घेतले, वापरले, पण वेळच्या वेळी आम्हाला परत दिले. कारण ही जी मिंदेपणाची जी गोष्ट आहे ना, खूप जास्त म्हणजे जोपर्यंत तुम्ही आहात तुमच्यासोबतच ती राहते आणि खूप याचा त्रास होतो, खूप जास्त सतावते. मला तर या गोष्टीचा जास्त आनंद आहे. आमच्या लग्नाला 10 वर्ष झालीत, पण या 10 वर्षामध्ये ना सासरच्या मंडळींच्याकडे ना माहेरच्या मंडळींच्याकडून आम्ही एकाही रुपयामध्ये मिंधे नाही आहे की एकाही रुपयाची आम्ही मदत त्यांच्याकडून घेतलेली नाही आहे. कारण आम्ही ज्या वेळेला लग्न केलं त्यावेळेला तर आम्ही अल्लड होतो, काही कळत नव्हतं. पण ज्यावेळेला आम्हाला समजायला लागले की बाबा जबाबदारीशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट ह्या जगामध्ये मोठी नाही आहे आणि जबाबदारी पूर्ण करण्यासाठी ऑफकोर्स पैसा लागतो आणि पैसा मिळवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पैसा असेल तरच माणसाला किंमत आहे, पैसा नसेल तर माणसाला किंमत नाही. ही रियालिटी आहे. सगळे बोलतात की नाही पैशापेक्षा माणूस जास्त म्हणजे माणसाला जास्त महत्त्व आहे, तर नाही, हे साफ साफ खोटं आहे. तुमच्याकडे पैसे असतील तरच तुम्हाला किंमत दिली जाईल, रिस्पेक्ट दिला जाईल, म्हणजे इथे बसा तिथे बसा असं केलं जाईल. या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्हाला आलेला आहे या 10 वर्षामध्ये. त्यामुळे आम्ही एकच ठरवलेलं आहे, आपलं टार्गेट आहे ओन्ली फायनान्शियली स्ट्रॉंग होणं. बाकी आमच्या लाईफमध्ये कोणी येऊ न येऊ आम्ही विचार करणं सोडून दिलेलं आहे. आणि खरंच या गोष्टीचा जास्त आनंद होतोय की बाबा आम्ही या 10 वर्षामध्ये कोणाकडूनही एकही रुपयाची मदत न घेता जे काही आहे फायनान्शियली सगळं काही आमचं आम्ही मॅनेज केलं. निलेशचा जो काही पगार होता म्हणजे सुरुवात होती 6,000 पासून, पण आत्ता त्याच्या 10 पटीने मिळवतात महिन्याला आणि सगळं काही म्हणजे मॅनेज होतं आणि करावं लागतं. पण कोणाकडूनही मी तरी हेच म्हणेन की बाबा आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळावं की बाबा आपण जन्माला आलेलो आहोत तर एक ना एक दिवस मरायचं आहेच, पण मधल्या काळामध्ये म्हणजे अगदी कसं व्यवस्थितपणे जगता येईल कोणाचंही काम म्हणून न घेता या सगळ्या गोष्टीचा आपण खरंच विचार केला पाहिजे. आणि तुम्ही काहीही करा, चांगलं करा वाईट करा, तुम्हाला जज करणारे तर असतातच. आता खूप म्हणजे अगदी हे थोडंसंच केलेलं आहे, पण म्हणजे लोकांच्या बोलण्याला पण काय म्हणतात त्याला, लोकांच्या तोंडाला ना हात लावता येत नाही. आणि खरंच त्यांचं तोंड जर लाकडाचं असतं तर नक्कीच फुटलं असतं. पण खूप गोष्टी की तुम्ही हे असंच केला असाल, तुम्ही तसंच केला असाल, पैशाच्या बाबतीत हे असंच आणि ते तसंच, पण आम्ही टोटली सगळ्यांना इग्नोर करतो. कारण मी तरी निलेशला सारखी हेच बोलते, कारण लग्न झाल्यापासून ते मरेपर्यंत आता फक्त तुम्हाला जर काही हवं असेल तर तुमच्या उपयोगी किंवा मदतीला म्हणा किंवा तुमच्यासोबत मीच राहणार आहे आणि माझ्यासोबत तुम्हीच राहणार आहात. बाकी अशा हजारो लोक येतील आणि जातील, आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळेल तीच गोष्ट करणं योग्य आहे. तर काहीसं असं होतं. आता इथे खूप म्हणजे पैसे बचत झालेले आहे, कारण हे दरवाजे बनवण्यासाठी ज्यांच्याकडून आम्हाला बनवून घ्यायचे होते त्यांनी 1000 रुपये मजुरी सांगितली होती, पण निलेश बोलले मी हे बनवू शकतो इझिली. आणि हे निलेशने या पद्धतीने असे दरवाजे बनवलेले आहेत फोल्डिंगचे. आणि गिलावा वगैरे करताना, बुरूम वगैरे टाकताना सुद्धा निलेश म्हणजे स्वतः खूप राबलेत या घरासाठी खरं तर. आणि तुम्ही बघू शकताय म्हणजे जास्तीत जास्त शूट हे निलेशचंच आहे. आता ही जी पाठीमागची शेड मारली ती सुद्धा निलेशनेच मारलेली आहे. आता इथे संध्याकाळचं काम सुरू आहे. जे चॅनल आणले होते तर ते रवून घ्यायचे होते, कारण त्यासाठीच खड्डे काढले होते. मग शेड जी मारायची होती, मग पत्रा नक्की लावणार कशावरती. आणि हे सगळं झाल्यानंतर मी नक्कीच एक होम टूर देईन, कारण आमचं आधीचं घर कसं होतं आणि आत्ताचं आम्ही कसं केलं, फार काही नाही केलेलं, पण जे काही केले खरंच त्या गोष्टीचा आहे अभिमान मला तरी आहे. कोणाकडून ही काही मदत न घेता जे काय आहे आम्ही दोघांनी मॅनेज केलेलं आहे. आणि फायनान्शियल म्हणाल तर माझ्या नवऱ्याने एकट्यानेच मॅनेज केले, बाकी कोणाचीही मदत नाही घेतली. आता इथे तुम्ही बघू शकताय हे संध्याकाळचं काम सुरू होतं. रात्री माझ्या मते 11:30-12 वाजले होते. निलेश कामावरून आल्यानंतर हे असं यांचं सुरू होतं. आणि हे जे चॅनल आणले होते ते रोवून घेतले. आणि दुसऱ्या दिवशी जी शेड आहे ती सुद्धा निलेशने सकाळी लवकर उठून पहाटे 5ला मारून घेतली. आता त्याचं शूट मी नव्हतं घेतलं, कारण मी स्वतःच 8ला उठले. निलेश मात्र लवकर उठून त्यांच्या कामाला लागले होते.
आणि पण हे सगळं झाल्यानंतर होम टूर मी नक्कीच देईन। आणि मी जे काय बोलले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून नक्की सांगा। तर या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या अशा होत्या आणि तो इथे बघू शकताय निलेशने स्वतः जो माल होता तो कालवला, व्यवस्थित जो गिलावा करायचा होता तो केला। आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे संध्याकाळचं। तर इथे हे चॅनल वगैरे कट करायचे होते तर तेच निलेश कट करून घेत आहेत आणि त्यांनी शेड सुद्धा मारून घेतलेली आहे तिसऱ्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून। तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओतून जे काही शेअर करायचं होतं ते मी केलं। महत्त्वाचं जे मला शूट घ्यायचं होतं ते मी घेतलं कारण खरंच निलेश खूप राबले त्या घरासाठी आणि एक आठवण म्हणून मी हे सगळं शूट घेतलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये